अविनाश नमस्कार. नमस्कार नमस्कार महाराज बोला. आज एक खूप मोठा विषय, एक खूप मोठी राजकीय घडामोड झालेली आहे. परवीन परदेशी तुम्ही नाव ऐकलं असेल. हो बरोबर. जवळजवळ मला वाटतं 26-27 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कमिशनर होते. ऐकतो बरोबर. आणि त्यानंतर ॲडिशनल सेक्रेटरी म्हणून, प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून मुख्यमंत्र्यांना ते रिटायर झाले आणि आता परत एकदा ते सरकारमध्ये सामील झालेले आहेत. आणि त्यांना खूप मोठं पद बहाल करण्यात आलेलं आहे. ते आहे की चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर. बरोबर. चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणजे फायनान्शियल मॅटरमध्ये सरकारला ते गायडन्स करणार आणि पॉलिसी डिसिजन मध्ये मदत. सॉरी. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा होता की रोहित पवार ऑलरेडी असं म्हणतात आहे की सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या कामामध्ये दखल मोठ्या प्रमाणात आता सुरुवात होईल. तुला काय वाटतं? रोहित पवार बोलतात त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे. त्याचं कारणच असं आहे, प्रवीण सिंह परदेशी हे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना 5 वर्ष त्यांचे पर्सनल सचिव. बरोबर. प्रवीण सिंह परदेशी हे सर्वश्रुत आहेत, कारण त्या IAS लॉबीमध्ये ते फार मोठं नाव आहे. बरोबर. त्याच्यामध्ये त्यांचे सासरे अरुण बोंगीवार दिवंगत, ते राज्याचे चीफ सेक्रेटरी होते. नंतर प्रवीण परदेशींना ती संधी मिळाली. त्यांना ती चीफ सेक्रेटरी संधी मिळाली नाही. ऍक्च्युली 2021 मध्ये ते रिटायर झाले. ती हुकलीच चीफ सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून ते रिटायर झाले. नाहीतर असं झालं असं सासरे आणि जावई ते लवकर वाढले, दोघं चीफ सेक्रेटरी वाढले. ते एकटेच नाही, त्यांच्याबरोबर आणखी त्यांचे साडू हे एक पृथ्वीराज बायस म्हणून त्यांचे मामा, ते सुद्धा IAS होते. नंतर एक परिवारच म्हणजे IAS 5-6 जण त्यांच्या परिवारामध्ये IAS आहेत. त्याच्यामुळे त्यांचं मोठं सरकार आहे. पण प्रवीण परदेशी हे 1995चे IAS गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि लातूरला पण होते. लातूरला जिल्हाधिकारी मध्ये ज्यावेळेस लातूरला जिल्हाधिकारी होते, भूकंपाच्या काळामध्ये त्यांनी सगळं काम पाहिलं. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आपल्याकडे सुद्धा त्यांनी गाजवलंय. त्यावेळेसचे पहिले आयुक्त असे पाहिले असतील की त्यांनी संपूर्ण शहर फिरून पाहिलं. पण प्रवीण सिंह परदेशी हे राज्यामध्ये गेल्यावर तू जसं म्हणला संपूर्ण शहर फिरून पाहिलं. ते कासरवाडी ती आले होते, मी त्यांना बोलवलं होतं 1998 मध्ये. आणि स्पाई चालले, संपूर्ण कासरवाडी फिरले आणि काही प्रमाणात जे आमच्या कासरवाडीची डेव्हलपमेंट आहे ना तेव्हा सुरुवात झाली होती. काही डबका आहे वगैरे, तिथं तो डबका काढून तिथं गार्डन करायला लावलं होतं त्यांनी. नाही, प्रवीण परदेशीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस महापालिकेमध्ये 14 गावं नवीन 1997 आली, त्यावेळेसा जो विकास आराखडा या शहराचा 97 झाला, तो सॅटेलाइट मार्फत टाटा कन्सल्टनी जो विकास आराखडा केला, त्याच्यामध्ये प्रवीण परदेशी यांचं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. एक विजनरी आयुक्त होते ते. आणि लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक म्हणजे जनता याच्यामधला खऱ्या अर्थाने दुवा कसा असावा प्रशासनामधला, तर ते प्रवीण सिंह परदेशी होते. कारण त्यांना त्यांच्या सासऱ्यांची गाईडलाईन तर होतीच, ते गोल्ड मेडलिस्ट होतेच, परंतु त्यांना त्या ग्लोबल विजन होतं. थिंक ग्लोबली UN बरोबर पण काम केलं. अगदी UN बरोबर काम केलेलं आहे. तिथे UN मध्ये आर्थिक सल्लागार होते. इथे ते त्यांचा विषयच अर्थशास्त्र आहे मुळात. त्याच्यामुळे त्याला आता जे मुख्यमंत्र्यांचे वित्त सचिव, मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत विश्वासातले अधिकारी म्हणतो. हे नुसते पिंपरी चिंचवड महापालिका नाही, पुणे महापालिकेला आयुक्त होते, राज्याचे नोंदणी महासंचालक होते. त्यांच्या काळामध्ये फार मोठं उत्पन्न, लातूर जिल्हाधिकारी होते आणि मंत्रालयात गेल्यावरती त्यांनी सगळे खाते सांभाळले. त्याच्यामुळं आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव असल्यामुळे 5 वर्षामध्ये त्यांनी जी चमक दाखवली, त्याच्यामुळे ते मुंबई महापालिका आयुक्त म्हणून सुद्धा गेले होते. नाही पण ते रोहित पवारने जे ट्विट केलेलं आहे त्याच्यात असं म्हणणं आहे की आता फडणवीस सगळेच डिपार्टमेंट कंट्रोल करणार. प्रवीण सिंह परदेशी रिटायर झाल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस घेतलं होतं, पण आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना वित्त सल्लागार म्हणून, मुख्य वित्त सल्लागार म्हणून त्यांच्याबरोबर घेतलेला आहे. याचा अर्थ असा आहे, वित्त खातं हे अजित पवार यांच्याकडे आहे. वित्त खातं सुद्धा कोण कंट्रोल करणार, तर देवेंद्र फडणवीस कंट्रोल करणार. एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये काय आणि अजित पवारांच्या बाबतीमध्ये काय, या दोघांवरती आणि ओव्हरऑल संपूर्ण मंत्रिमंडळावरती कंट्रोल कोणाचा असेल तर देवेंद्र फडणवीसांचा असेल. त्याच्यावर रोहित पवार बोलले त्या तथ्य आहे, 100% तथ्य आहे. आणि याचा परिणाम म्हणजे आपण जसं बोलतो की एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस हे स्टेप बाय स्टेप साईड ट्रॅक करत चाललेले आहेत, थोडे बाजूला टाकत चाललेले आहेत. त्यांचं महत्व कमी कमी होत चाललेलं राजकारणामधलं. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना, ठाकरेंची शिवसेना ती नेस्तनाबूत करण्यासाठी
एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं. का तू असं एवढं मोठं स्टेटमेंट करतोय? काय नीट समजून घे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे खुन्नस काय त्यांच्याबद्दल काय असं तुला वाटतं? ऐक ना, एकनाथ शिंदेचे खुन्नस वगैरे, एकनाथ शिंदे हे थेट अमित शहा यांच्याशी संपर्कात आहेत. म्हणजे आपण काय सांगतो, काही जर तुझं कारण असेल तर तू कोणाला म्हणजे देवेंद्र फडणवीस डावलून प्रोटोकॉल कोणाला करायला पाहिजे, म्हणजे प्रोटोकॉल मुख्यमंत्र्यांना. पण एकनाथ शिंदे हे थेट अमित शहा, म्हणजे अमित शहाच्या बरोबर भेट झाली. एकनाथ शिंदेची नियुक्ती हीच मुळात देवेंद्र फडणवीसच्या ऐवजी कोणी केली होती? अमित शहानी केली. म्हणून ते लॉयल थेट अमित शहाला आहेत, देवेंद्र फडणवीसांना नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसांना आतापर्यंतचा मागचा इतिहास जपायला गेला 10 वर्षातला, देवेंद्र फडणवीसांच्या वाटेमध्ये जे जे काटा म्हणून आलेत ते देवेंद्र फडणवीसांनी न बोलता अचूकपणे बाजूला केले. जसे शरद पवारची स्ट्रॅटेजी कशी राजकारणामधली, तुमचा काटा केव्हा निघाला, कोणी काढला ह्याचा सुद्धा तुम्हाला तपास करणार. विलासराव देशमुखांचा पराभव लातूरमध्ये झाला, विलासरावांना सुद्धा समजलं नाही की हा पराभव शरद पवारांनी कशा पद्धतीने घडून आणला. म्हणजे त्याच पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणामधला मुरब्बी चेहरा, एक कसलेला चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस संपूर्ण राज्याचं राजकारण ताब्यात घेतात. एकनाथ खडसे मुख्यमंत्री म्हणून पुढे येत होते, त्यांना बाजूला केलं. नंतर तुमच्या पंकजा मुंडेंना बाजूला केलं. नंतर मध्यंतरी तुमचे गिरीश महाजन नारायण राणे होते रेसमध्ये. नाही, नारायण राणेवरती येणं शक्यच नाही. नारायण राणेची मजबुरी वेगळी आहे, ती कारण वेगळी आहेत त्याची. परंतु जे जे त्यांच्या वाटेमधले काटे होते ते सगळे विनोद तावडे सुद्धा मुख्यमंत्री चेहरा म्हणून वरतून यायला लागले होते. पण तिथे देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा काटा काढला. निवडणुकीच्या काळामध्ये वसईला तिथे जे पैशाचा वाटा वगैरे तो जो विषय झाला, तिथे छापा पडला वगैरे, विनोद तावडे नाव पूर्णतः बाजूला पडलं. आता देवेंद्र फडणवीस यांना मैदान मोकळं आहे. उद्याच्या काळामध्ये पुन्हा एकनाथ शिंदेची महत्वाकांक्षा जागी झाली. एकनाथ शिंदे दुखावलेले आहेत, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. कारण का, विधानसभेला ते सांगत होते की माझ्या नावावरती मतं मागली, माझं नेतृत्व पुन्हा येणार, या असं सांगून आपण मतं मिळवलेली. इंटरप्ट करतो, तू आता जे म्हणतात दुखावले गेले, खरं दुखावले गेलेले, परत दरेगावला चाललेत ते आजच. जेव्हा जेव्हा ते दुखावले गेले, जेव्हा जेव्हा त्यांची अनबन होती, तेव्हा ते सरळ दरेगावला जातात आणि आज परत एकदा ते दरेगावला जाणार आहेत. आताच मला वाटतं फ्लॅश न्यूज आलेली नाही, त्याचा तो भाग वेगळा. परंतु एकनाथ शिंदे नाराज आहेत. अजित पवार त्यांना रिंगण आखून दिलेले आहे. थोडक्यामध्ये त्या रिंगणाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही. अजित पवार तसं करत नाही. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे छत्रीच म्हणावे लागेल ना, कारण एवढे आरोप केल्यानंतर आता छत्री घेऊन देवेंद्र फडणवीस उभे आहेत, त्यांच्यासाठी सांभाळून घेतलंय ना सावली उन्हापासून अजितदादांना. देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीला 105 आमदारांनी, नंतर 123 आणले. आता कुठे गेले देवेंद्र फडणवीस? 30-35 पर्यंत गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 2-3 टर्म मध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्याचा पाया मजबूत केलेला आहे, इथली मोठ बांधलेली आहे. पुढच्या काळामध्ये ना एकनाथ शिंदे बरोबर असतील ना अजित पवार बरोबर असतील. त्यांचं टार्गेट एकच आहे, शिवसेनेचा प्राण कुठे? मुंबई महापालिकेमध्ये. मुंबई महापालिका हातातून काढून घ्यायची तर शिवसेना फोडली पाहिजे म्हणून एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं. एकनाथ शिंदेची जास्तच हे वाढायला लागले, वर्चस्व, म्हणून एकनाथ शिंदेना शह देण्यासाठी अजित पवारांना बरोबर घेतलं, एकनाथ शिंदेना बाजू. पण आता त्यांचं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं अतिशय जवळीक दिसते, दोघं एकदम एकमेकांशिवाय राहू शकत नाही असं झालेलं. अरे मनोजराव, अजित पवारांची मजबुरी आहे. पुस्तक आठवलं मला, अजित पवारांची मजबुरी आहे. अजित पवार दुसरे जाणार कुठे? छत्री मिळाली देवेंद्र फडणवीसांची. अजित पवारांच्या वैचारिक बैठकीमध्ये भाजप बसते का? नाही बसत. अजित पवारांची जुनी भाषणं काढून पाहिली तर ते शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले आहेत. बरोबर. त्यांनी आतापर्यंत भाजपच्या विरोधामध्ये प्रचंड गरळ ओकली. आता त्यांची मजबुरी होती. बाकी ते सिंचन घोटाळा वगैरे हे विषय ते नंतरचे. हे सगळं डायल्यूट करण्यासाठी अजित पवार तिथे गेले, लोटांगण घातलं, विषय संपला. बरोबर. त्याच्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना कायमचं साईड ट्रॅक करण्यासाठी अजित पवारांचं महत्व वाढवत नेलं. पण त्यांनाही लगाम घालण्यासाठी आता प्रवीण सिंग परदेशी तिथे वित्त सल्लागार म्हणून आणून बसवलेले आणि ते काम पद्धतशीर होत आहे. बरोबर. तर आता परत एकदा प्रवीण परदेशींच्या आपण त्याच विषयावर पुढे जाऊया की त्याच्या निमित्ताने मला वाटतं अजित पवार काल बोलले की हा निर्णय योग्य आहे आणि प्रवीण परदेशी जे आहेत त्यांचे वर्ल्ड बँकचे कॉन्टॅक्ट चांगले आहेत. वर्ल्ड बँक मध्ये पण त्यांनी काम केलेले आहे, त्यामुळे फंड्स आपल्याला येतील आणि कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही असं अजित पवारांचा
स्टेटमेंट आहे. पण जसं तू बोलला की अजित पवारांना काय दुसरं काय हेच नाही, कारणच नाही आणि किंवा काय करू शकत नाही. अजित पवार काय बोलणार? अजित पवारांना काही से राहिलेलाच नाहीये. लोक स्टँड आहे ज्याला म्हणते अजित पवारकडे काय लोक स्टँड आहे आता, स्वतःची खुर्ची आणि जसं आपण म्हणजे चमडी वाचवायची त्यांना. कारण एवढे आरोप केले होते भाजपने, त्यानंतर आता ते आरोप कुठे गेले ते भाजपलाच माहिती. आणि अजित पवारांकडे वित्त खातं असल्यामुळे त्यांच्यावर ते वारंवार आरोप केले जातात. एकनाथ शिंदे प्रामुख्याने परवा अमित शहा आले होते मुंबईमध्ये. अमित शहाची त्यांची 1.5-2 तास सह्याद्रीला बैठक झाली. तिथे त्यांनी जे प्रमुख तक्रारी केल्या त्या सगळ्या अजित पवारांच्या विरोधात होत्या की त्यांना ते पैसे उपलब्ध करून देत नाहीत, अडवणूक करतात वगैरे वगैरे वगैरे. म्हणून आता प्रवीणसिंग परदेशी हे आणून बसवले तिथे, ते देवेंद्र फडणवीसांच्या हस्तक म्हणूनच काम करणार आहेत ना. ते काय अजित पवारांना सहाय्य करण्यासाठी थोडंच. आता आपण राजकारणाचा भाग झाला. आता आपण प्रवीण परदेशींच्या आठवणीला उजाळतोय. तुझा योगाचा किस्सा झाला होता, त्याच्या आधी एक माझा किस्सा सांगतो की म्हणजे प्रवीण परदेशी पिंपरी चिंचवड महापालिकेला आयुक्त होते आणि पुणे महानगरपालिकेला आयुक्त 95, 96, 97 त्या काळामध्ये. म्हणजे मला वाटतं 98, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते युती शासनाच्या काळात. 98, 99 ते पिंपरी चिंचवड मध्ये होते आणि 2007 ते पुणे महानगरपालिकेला होते. ज्या वेळेला पुणे महानगरपालिकेने त्यांनी चार्ज घेतला, त्यावेळेसचा किस्सा सांगतो की त्यांनी मला 1-2 दिवसानंतर मी त्यांना फोन केला. तर त्यांनी मला विचारलं की बाबा इथं काय काम करू, कुठल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करू. मी त्यांना सांगितलं मी काय पुणे महानगरपालिका कव्हर करत नाही, माझा कलिग आहे अजय जाधव म्हणून तो कव्हर करतो. पण मी त्यांना एक विनंती केली की त्यांना मी म्हटलं की खडकीचा जो रोड आहे, जो अंडी रेल्वे ट्रॅक आहे बोपडीचा, तिथून अंडी उभणी केंद्रपर्यंत जवळ 1-1.5 किलोमीटर किंवा 2 किलोमीटरच्या भागात असेल, तो तेवढा अंतर त्याचा असेल, तर तो रोड करून द्या. त्यांनी मला विचारलं काय प्रॉब्लेम आहे या रस्त्यावर. तर मी त्यांना सांगितलं की या रस्त्यावर मागच्या 10 वर्षामध्ये 18 ते 20 टू व्हीलर रायडरचे ऍक्सिडेंट मध्ये गेले, ते दगावले. म्हणजे 200 टू व्हीलर रायडर 10 वर्षाच्या पिरियड मध्ये दगावले होते. तर ते म्हणले आता प्रॉब्लेम काय, पीएमसीने करायला पाहिजे. मग त्यांना म्हणलं पीएमसीच्या अंडरमध्ये रोड नाहीये, तो खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अंडरमध्ये, आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड काढायला पैसे नाहीये. आमदार चंद्रकांत छाजेड त्यावेळेस मला वाटतं 2-3 वेळा त्यांनी उपोषण केलं होतं की हा रस्ता व्हावा. सुरेश कलमाडींचं काय लक्ष नव्हतं. तर ते मला म्हटले मला 2-3 दिवस दे, मी तुला सांगतो. 2-3 दिवसानंतर त्यांनी मला आयडिया सांगितली. ते मला म्हटले रस्ता जरी आमच्या ताब्यात नसला तरी मी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डशी बोलतो आणि हा रस्ता JNRMच्या अंडरमध्ये करून देतो. आणि त्याच्याबरोबर खडकीचा रोड पण, खडकीचा फ्लायओव्हर जो आहे ना, खडकी बाजारातून जाणारा फ्लाय एवढ्याकडे, तो पण फ्लायओव्हर त्यांनी करून दिला. 23 कोटी JNRMचे फंड्स त्यांनी याच्यासाठी वापरले आणि त्याच्यामुळे तो रस्ता वाईट झाला. आणि त्यानंतर 2009ला तो पूर्ण डेव्हलप झाला तो रस्ता, त्याचं कॉन्क्रिटायझेशन झालं. आणि त्यानंतर मला वाटतं त्यानंतरच्या आत्ताच्या 16 वर्षाच्या कालावधीमध्ये मला वाटतं 10 ते 12 जण तिथं ऍक्सिडेंट मध्ये दगावले असते, तेवढे पण नसतील कदाचित. म्हणजे जवळजवळ 190 लोकांचे प्राण त्या रस्त्यावर वाचले जस्ट बिकॉज प्रवीणसिंग परदेशी वॅन्ट आउट ऑफ हिज वे. म्हणजे त्यांच्या अखत्यारीत, त्यांच्या ज्युरिडिक्शन मध्ये तो रस्ता नसतानाही प्रवीण परदेशींनी तो रस्ता केला, म्हणजे पीएमसीच्या अंडर नसताना. मला वाटतं हा जो किस्सा आहे, म्हणजे तू आता माझ्यापेक्षा जास्त अनुभवी, असा जो किस्सा आहे तुला कधी आठवतो का एखादा कमिशनर पीसीएमसी किंवा पीएमसीचा आपल्या ज्युडिशरीच्या बाहेर जाऊन त्यांनी रस्ता तयार केलाय? तुला आठवतो? बरोबर. त्यांनी असं नाही झालेलं कधी ना. ऐक त्यांनी शहराच्या आजूबाजूचे बरेच काही प्रश्न सोडवले. आळंदीचा पाण्याच्या प्रश्नात सुद्धा त्यांनी लक्ष घातलं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महापालिका आयुक्त म्हणून प्रवीण परदेशी हे असं एक व्यक्तिमत्व अत्यंत कार्यक्षम, पारदर्शक कारभार. त्यांच्यावरती मला निवृत्तीच्या काळामध्ये 2 वर्ष आधी काहीतरी तो तुमचा नागपूर मुंबई हायवे जो आहे आपला काय समृद्धी महामार्ग, त्याच्या जमीन संपादना संदर्भातला एक ठपका आला, त्याच्यावर त्यांच्यावरती कुठलाही तसा आरोप झालेला नाही. म्हणजे अशा प्रकारचं ते एक व्यक्तिमत्व. आणि प्रॉम्प्ट डिसिजन, कुठे हो नाही लगेच जागेवरती क्विक डिसिजन असतो. राज्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जनतेला जे पाहिजे ते पद्धतशीरपणे काम करण्याची प्रशासनाची जी हातोटी आहे ती त्यांच्याकडे होती, ते पॉप्युलर झाले. त्या अनुषंगाने मला तुला तू एक बातमी ब्रेक केली होती ज्यावेळेस ब्रेकिंग न्यूज नव्हत्या. मला वाटतं 28 वर्षापूर्वी तू एक न्यूज ब्रेक केली होती की पीसीएमसीच्या योगामध्ये घोटाळा झाला होता. ते काय घटना होती ती? महापालिकेचे त्यावेळेचे जे 7-8 हजार कर्मचारी होते त्यांना प्रवीण परदेशींनी असं ठरवलं की तुम्ही रोजच्या तुमच्या व्यापामध्ये तुम्ही कामात 8-10 तास असता,
तुमचं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य हे चांगलं राहिलं पाहिजे. त्यासाठी योगा प्राणायाम वगैरे शिकलं पाहिजे. तर SSY आणि PDY असे 2 प्रकारचे वेगवेगळे योगा प्राणायामचे जे कोर्सेस होते, त्या कोर्सेसची त्यांनी तिथे अंमलबजावणी केली. SSY हा सिद्ध समाधी योग आणि PDY हा दुसरं नाव त्याचं मला वाटतं. तर SSY तो व्यवस्थित चालला होता, पण त्याच्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजेंद्र गायकवाड म्हणून होते, राजू गायकवाड, त्यांच्या मार्फत त्यांनी इथं शहरामध्ये ते कोर्सेस लागू केले होते. पण दुसरे एक सिद्ध समाधी योगाच्या शिवाय दुसरा एक PDY म्हणून होतं, जे सोलापूरचे कोणतरी योगाचार्य होते, ते कोर्स घ्यायचे. आणि त्या कोर्समध्ये त्यांनी ज्यांना ज्यांना तो कोर्स करायला लावला किंवा ज्यांनी ज्यांनी ते कोर्स केले, त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या भरपूर वाढल्या होत्या. काहीतरी बादलीभर लिंबा आणा, टोपलीवर टोमॅटो आणा वगैरे वगैरे. आणि त्याच्यातून वेगळाच काहीतरी तो उद्योग सुरू झाला होता. त्या संदर्भात सामनाला असताना मी ती बातमी दिली होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी ते कोर्सेस बंद करून टाकले. त्यांनी विचारलं सुद्धा की नेमका काय प्रकार. म्हटलं हे बरोबर वाटत नाही. त्या महाराजांच्या अवस्था मागण्या वाढत चाललेल्या आहेत. त्यांना 1500 रुपये महापालिका मानधन पण देणार प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ह्याच्यातून, आणि परत हा उद्योग करणार. म्हटलं हे मला योग्य वाटत नाही, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. त्यांनी दुसऱ्या दिवशी ताबडतोब ऑर्डर काढले, ते कोर्सेस बंद करून टाकले. पण त्यांना एखादी गोष्ट चुकीची वाटली तर ते ताबडतोब त्याच्यावरती YCM हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये सुद्धा चुकीची कामं ज्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावेळेस त्यांनी ताबडतोब ऍक्शन घेतली. जे जे कर्मचारी, त्यांच्या काळामध्ये प्रशासनाला एक शिस्त लागली होती, वेळेत यायचं, वेळेत जायचं. याशिवाय गणवेश किंवा सगळ्या बाबतीमध्ये प्रशासनामधला पारदर्शकता, शिस्तबद्धता, कार्यक्षमता ही त्यांच्या काळातली आणि दुसरे श्रीकर परदेशींच्या काळातली, हे दोन्ही परदेशी. बरोबर. श्रीकर परदेशी मध्ये एक त्यांना स्टील फ्रेम म्हणतात. बरोबर. स्टील फ्रेम कायद्यात जे आहेत त्याप्रमाणे करणार. कोणीही तिथं आला तरी त्याला ते कोणी आमदार येऊ, खासदार येऊ, कोणी येऊ. माझ्याबरोबर अजून एक किस्सा होता की मी त्यांना एक सजेशन दिलं होतं त्यावेळेस की तुम्ही तो पुणे मुंबई हायवे आहे ना, ते हायवे वायडनिंग बऱ्याच वर्षापर्यंत रखडले, तर त्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्यावा. आणि आमचे मधुकर पवळे त्यानंतर महापौर झाले, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा आणि हेमंत नाहटांची चर्चा करा रोड वायडनिंगवाल्यांची. तर त्यांनी ताबडतोब चर्चा केली आणि निर्णय घेतला की ज्या ज्या ठिकाणी गावठाण भाग आहे ना, त्या गावठाण वगळता जिथं मोकळी जागा असतात तिथं आपण रोड वायडनिंग करूया. तर त्यांनी 36 मीटरवर 61 मीटरचा रोड वायडनिंगचा त्यावेळेस निर्णय घेतला. पण त्यानंतर काय झालं, त्यांनी असं अनाऊन्स केलं त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशननी की 1000 झाडं तोडणार आहे. तर मी इंडियन एक्सप्रेसला त्यावेळेस बातमी केली होती की 1000 ट्रीज हेड फॉर डेथ मॉर्निंग टाइम इन पिंपरी चिंचवड असेल. तर त्यांना राग आला. 1-2 महिने माझ्याशी बोलले नाही, पण त्यावेळेस त्यांनी एक कल्पना मांडली होती की ट्रान्सप्लांट करूया आपण सगळी झाड, पुनर्रोपण करायचं. तर त्यावेळेस ती पुनर्रोपणची प्रक्रिया, मला वाटतं प्रोसेस सुरुवात त्यावेळेस झाली होती ती की त्यांनी ती बरीचशी झाडं हायवेवरनं काढून दुसरीकडे लावली. तोडले आहेत, तोडले नाहीत, ट्रान्सप्लांट ती झाडं वाचवली त्यांनी. तर त्याला म्हणतो ना आपण इथे नेचर लोवर टू द कोर, एन्व्हायरमेंटलिस्ट. या अनुषंगाने दुसरी एक आठवण तुला सांगतो, प्रवीण परदेशी हे पर्यावरणप्रेमी फार होते. या शहरामध्ये जे काही नाले वाहतात, जवळपास 90 नाले टोटल सगळे, पण त्यापैकी 9 नाले मोठे जे आहेत तेच त्यांनी सिलेक्ट केले होते. आणि नाल्यामधून नदीला मिसळणारं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी न जाता ते शुद्ध पाणी जायला पाहिजे नैसर्गिक पद्धतीने. यासाठी त्यांनी नाला पार्क, जी रजनीश आश्रमामध्ये ज्या पद्धतीचं नाला पार्क आहे त्या पद्धतीची नाला पार्क आपल्या शहरातल्या 9 नाल्यांवरती करायचं, तसा ठराव त्यांनी महापालिका सभेमध्ये घेतला होता. महापालिका सभेने त्याला मान्यता पण दिली होती. पण नंतर सदस्यांना त्याच्यामध्ये वेगळाच वास आला की ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे की काय, म्हणून प्रायोगिक तत्वावरती एक नाला करायचं ठरवलं. जो दळवीनगरचा नाला आहे, प्रेमनगर दळवीनगरचा नाला, तो फक्त नाला पार्क मध्ये केला. फार सुंदर नाला झाला होता. नंतरच्या काळामध्ये तो पुढे त्यांची बदली झाल्यामुळे तो प्रयोग तिथे जागेवरच थांबला. परंतु पर्यावरण प्रेमी म्हणून होते. शहरातली बरीचशी मोठी मोठी उद्यानं ही त्यांच्या काळात झालेली आहेत. म्हणजे त्यांचं एक पर्यावरण प्रेम त्या बाबतीमध्ये. तुमचं बहिणाबाई चौधरी उद्यान जे आहे त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांचा फार विशेष होता. दुर्गादेवी टेकडीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांच्या एक कल्पना होती की मोशीला जी 2-2.5 एकर औद्योगिक प्रदर्शनासाठीची जी जागा आहे, या ठिकाणी वर्ल्ड क्लासचं एक सफारी पार्क उभं करायचं आणि त्याच्यामधून संपूर्ण झाडे लावायची त्या परिसरामध्ये. मोशीचा जो कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोच्या परिसरामध्ये त्यावेळेस 8-10 हजार झाडं त्यांनी लावलेला हे केलं होतं, प्रभुत्व केलं होतं, लावली सुद्धा होती.
पण नंतर तो 250 एकर जागा, त्याच्यापैकी 200 एकर जागा इंडस्ट्रियल एक्झिबिशनला दिली आणि तो प्रकल्प तिथे थांबला. दुसरा एक त्यांचा फार महत्वाचा एक प्रकल्प असा होता की तळवडे ज्यावेळेस आपल्याकडे आलं होतं त्यावेळेस 70 एकरचं गायरान होतं. त्या गायरानावरती तिथे त्यांनी झाडी लावून डिअर पार्क करायची, म्हणजे हरिण पार्क करायची, त्यावेळेची संकल्पना जी अजून प्रत्यक्षात आली नाही ते गेल्यानंतर, परंतु त्यावेळी जी झाडं लावली त्याच्यामुळे तिथं निदान जंगल तरी तयार झालेलं आहे की, म्हणजे एक त्या बाबतीमध्ये मानायला पाहिजे की नदी नाले किंवा वृक्ष या बाबतीमध्ये त्यांचं या शहराच्या बाबतीत मध्ये मोठं योगदान आहे. मी पण पत्रकारितेमध्ये त्यावेळेस नवीनच होतो, जेव्हा त्यावेळेस 97 मध्ये ते कमिशनर झाले, जवळ बघितलं त्या त्यांचे काम करायची पद्धत, म्हणजे एक IAS ऑफिसर कसा काम करू शकतो, एक म्युन्सिपल कमिशनर कसा काम. त्यावेळेस तुम्ही सतत जायचो, रोज जायचो म्हणजे महापालिकेत. त्यांची स्टाईल जी होती ना कामाची, त्यांना कुठली गोष्ट सांगितली तर त्वरित निर्णय घ्या. त्यावेळेस मोबाईल नव्हता तिथे जाऊन आपण जरी एक चिठ्ठी दिली तरी ताबडतोब काम व्हायचं. आणि मला कासरवडीसाठी तर विशेष आहे, मी जिथे राहतो तिथे गार्डन आलं, तिथे झपका गेला निघून, पूर्ण वातावरण बदललं होतं आमच्याकडे. आता त्यांची नियुक्ती तुला माहिती आहे गंमत अशी की ते पुणे महानगरपालिकेला होते 2009 मध्ये, आणि जेव्हा हे हायवे ओपन झाला खडकीचा पूर्ण, त्यानंतर काही दिवसांमध्ये तो अचानक गायब झाला. त्यांचा सायकल ट्रॅकचा प्रोजेक्ट पण त्यांनी राबवला होता आणि एक दिवशी ते अचानक गायब झाले. कोणाला त्यांना सेंड ऑफ पण नाही झाला असं मला वाटतं त्यावेळेस. नाही झाला सेंड ऑफ झाला. त्यांच्या बंगल्यावरती त्यांनी खास सगळ्या पत्रकारांसहित माजी नगरसेवकांसहित सगळ्यांना पार्टी होतो त्यावेळेस. होतो ना त्यावेळेस अमृत पराड म्हणून नगरसेवक होते, ते वाढले ते त्यांनी. नाही आपल्या इथं नाही, मला मी पुण्याचा नाही, पिंपरी चिंचवडला त्यांना बंगल्यावरती आविष्कार बंगल्यावरती अमृत पराड होते. अमृत पराडनी गाणं पण परदेशी परदेशी जाणार नाही. मला आठवतं मी आमचे म्हणजे इतके ते लोकप्रिय झाले होते. आमची पण पुरवणी होती इंडियन एक्सप्रेस, त्याच्यामध्ये मी ते हेडलाईन लावतो, परदेशी परदेशी जाना नाही. बरोबर. ते आता मला परत एकदा उकरून काढावं लागेल, माझ्याकडे आहे अजून पण. आता असा 30-35 वर्षाचा प्रदीर्घ त्यांना प्रशासनातला अनुभव आहे. आता राजकारणामध्ये त्यांचा कशा पद्धतीने फडणवीस खुबीने वापर करतायत त्यासाठी खास त्यांची नियुक्ती आहे. आणि बघूया आता काय होतं. प्रवीण सिंग परदेशी त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. होपफुली या कारणावर परदेशी अपॉइंट झालं आणि काहीतरी बिघाडी होऊ नये, 3 डबल इंजिन सरकारमध्ये ट्रॅकमधनं बाहेर येऊ नये, नाही तर असं होऊ शकतं. पण ऑलरेडी मला वाटतं रोहित पवारने इंडिकेशन दिलेत की यांच्यामध्ये काहीतरी गडबड होऊ शकते आणि इंटरफरन्स वाढू शकतं. आणि तू पण म्हणला की एकनाथ शिंदे दुखावलेले आहेत, हे निश्चित आहे. बऱ्याच दिवसापासून दुखावलेत आणि हे अजून एक कारण आहे. तुला पुढचं सांगतो. आता युती शासनामध्ये याचं जरी बहुमत असलं 288 पैकी पार अगदी 240 पर्यंत ते गेले असले तरी त्याचा प्रश्न नाही, फक्त 40 विरोधात आहेत, तरी सुद्धा यांच्यामध्ये इतकी प्रचंड अंतर्गत खतखत आहे, हे टिकेल नाही टिकेल याची काही गॅरंटी नाही. बरोबर बोलतोय, कारण रायगड आणि नाशिकचा तो प्रश्न सुटत नाहीये. रायगडचा तो प्रश्न ते सोडायला तयार नाही. तटकरेंची मुलगी ते गोगावल्याला देऊ शकतात ते आरामात. फडणवीस निर्णय घेऊ शकतात, फडणवीस पण निर्णय घेत नाहीये ना. तिथं धुवा उडवला एकनाथ शिंदे. परदेशींचा निर्णय तो कळीचा यासाठी आहे की गेल्या आपण परत एकदा 4-6 महिन्यामध्ये सरकारमध्ये जे काही धुसफूस चालू आहे त्याचा एक तो भाग आहे. आणि कदाचित एकनाथ शिंदे आता फार शांत बसले, पण एकनाथ शिंदे अशी व्यक्ती आहे काहीही करू शकतात. नाही आपण परत एकदा पुढच्या आपल्या सेशन मध्ये तो टॉपिक घेऊया, रायगडचा का फडणवीस सोडू शकत रायगडचा. त्याच्यावर स्वतंत्र बोलूया. धन्यवाद. थँक्यू.